नाद आहे म्हणून नाटेकवाला आल्यान बिचारा गसपाटांग घुसले तरी पण सोडी ना बघा शेकडे गावान लगी ना. आणि तू इकडं शर्तीनं आलेस म्हणजे शर्तीनं तर आलाच पाहिजे. लग्नात काय होतं तर झाली पण जितली पण आता एक बैल ओके म्हणून अंडा भाऊचा आस्वाद घेते ना काय. नाही भाई एन्जॉय कर. मी फॅन विराट कोहलीचा आहे. आरसीबी सपोर्ट करतो. ओके आरसीबी ट्रॉफी येऊ करो येऊ पण आरसीबी सपोर्ट करतो नक्की. म्हणजे एक निष्ठ असेल भाई. आरसीबी ला आवडी नाव ठेवताना आरसीबी ला आरसीबी बोलताना काही काही बोलतात. काही पण बोलू दे आरसीबी असेल. ओके भाई तुला का बोलायचं आरसीबी परत आणणार. ओके भाई एव्हा दोस्त नारा याला का बोलशील. चालन जातच ना. किती टक्के मार्क पडलं तुला. 88% भाई टॉपचा का बोलत भेटलं. 80% भेटलं. आणि तुला कोट्या 100% आवरू मार्क कोणलाच नाही भेटत. अड्ड्याला संध्याकाळचे पेरवाट सगळ्या ना. तुला किती भेटलं होतं. 80%. खुश आहेस का 80%. भाई तुला काय 100% खुश आहेस का. अजून 2-4% वारीव पोहोचे होतं. बस झालं का 100%. याचा पहिला पोरीशा होते का एकदम आशिष कसा ऐकायला भाई लगीन ना झाला ना. या गोष्टी ऐकायला येतात. अधून मधून होतच असताना आपलं. मित्रांनो व्हिडिओ यायला तयार नव्हता बोलतो लगीन ना जमणार माझा भाई. नमस्कार मित्रांनो, सुरेश दातीलकर या आग्रिकॉल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतोय. तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर उसाटण्याचा अड्डा आणि 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो गर्व आहे आपल्याला की आपण महाराष्ट्रीयन असल्याचा आणि संपूर्ण मराठी भाषेचा तसेच आपल्या इथल्या मातीचा आणि संस्कृतीचा. तर हाच वारसा जोपासण्यासाठी आजचा पारंपरिक अड्डा आहे. आणि उसाटण्याचा अड्डा म्हणलं की खूप सारी गर्दी. तर या अड्ड्याला आपण जाणार आहोत आणि खूप सारे नंदी येणार आहेत. तर चला दाखवतो कोणकोणते नंदी आलेत आणि घडामोडी आणखी बरंचसं काही. तर फनी बनवण्याचा ट्राय करणार आहे यावेळीच. तर जाऊया मैदानामध्ये. आणि ऊन तर खूप असणार आहे. कॅप वगैरे घालू आणि सरळ जाऊया अड्ड्यामध्ये. तर मित्रांनो फायनली आपण मैदानामध्ये पोहोचलेलो आहे. आणि मैदानामध्ये पोहोचल्याच्या नंतर बघा ऊन तर एकदम कडक आहे. आणि कडक उन्हामध्ये गाड्या पण सावलेल्या नाही. इकडं बऱ्याचशा गाड्या लावल्या. आणि तुफान वेगाचा बादशाह समोरच्या साईडला वजीर आलेला आहे. वजीर आणि शार्दूल घरचा साज आलेला आहे. 0844 नंबरचा वजीरचा नादच नाही. कारण का आपण बघतो नेहमी टॉपचे पैरे आणि टॉपचा स्पीड बघायला भेटतं. मुंबई महाराष्ट्र केसरीचा मानकरी असलेला आपला वजीर. तर भाई पण आहे. भाई आजचा नियोजन एकदम टाईट ना का. एकदम भारी नियोजन आहे मित्रांनो आजचा. आणि एकदम तुफान वेगाची गाडी बघायला भेटेल. आणि समोरच्या साईडला शार्दूल. मित्रांनो शार्दूल जेव्हा दावणीला आला ना खरोखर दादांच्या दावणीला लक्ष्मी आल्यासारखं आहे. आणि बघा कसं एकदम मस्त एकदम टॉपचा स्पीड लावतोय. आणि त्यांचीच नवीन खरेदी रायफल देखील आहे. मित्रांनो समोरच्या साईडला रायफल पण आले. तर मित्रांनो समोरच बघू शकता जो चालू सीझनमध्ये एकदम टॉपला पळतोय. आणि टॉपचे मोठे मोठे पैरे तसेच मोठे मोठे शर्यती करण्याचा दम ठेवतो असा वायर 2005 देखील आलेले. आणि त्यांची संपूर्ण सवंगडी समोरच्या साईडला बसल्यान मस्त सावलीन ठेवल्यान. बाई या साईडला बसले मस्त आराम करताना एकदम सावलीन ठेवले बैलाला नाव करते. आणि मित्रांनो समोरच्या साईडला आहे भालगावचा बादल. मस्त एकदम फिटनेस आहे. आणि खूप सारे नंदी पण येणार आहेत. आणखी आपल्याला नंदी बघायचे आहेत. समोरच बघा त्यांची संपूर्ण सवंगडी बसले. आणि भालचा बादल लवकरच मैदानामध्ये दाखल झाले. मित्रांनो बोलेल का कोणी दुसरा आहे म्हणून. याची हाईट बघा आपल्या रायफलची. आणि रायफलची करामत तशीच मोठी आहे. कारण का आपला जसा शार्दूल वजीर पळतो ना त्याचप्रमाणे आपल्या रायफलचा देखील पळ आहे. समोरच्या साईडला पिंटू शेट पण आहे. पिंटू शेटचं नियोजन बोललं तर एकदम टाईट. आणि आजचं नियोजन एकदम भारी आहे. मित्रांनो समोरच बघा तुफान वेगाचा बादशाह ज्याने संपूर्ण मुंबईला वेळ लावलाय असा 7677 विमान आहे. आणि त्यांची संपूर्ण मंडळी बघा एकदम मस्त सावलीला बसलेली आहे. नेहमी त्यांचं नियोजन एकदम भारी असतं अड्ड्यामध्ये. कारण का बैलाला सर्वप्रथम प्राधान्य दिले जातं. बैलाला एकदम सावलीमध्ये बांधून ठेवतं. गुड्डू शेठ पटेल तलोजा गाव यांच्याच नावाने पळणार. आणि त्यांचाच म्हणजे 7677 विमान. आणि तसेच त्यांचा आज मथुर देखील येणार होता. आदनान शेठ काय बोलताय आणले का मथुर आणले. हा ओके आज मथुरचं नियोजन आहे. आणि आपला विमान पण आहे. तर त्यांच्या मागे आपण नेहमी बघत असं 20-25 पोरा जास्त असतात. पण आज 2 बैल आहेत त्याच्यामुळे डिवाइड केले. आणि त्यांचं नियोजन चालू आहे. आजचा पैरा पण एकदम टाईट असणार आहे. आणि एकदम भारी गाडी पळणार आहे. तर आपला सध्या आपण बघत असतो की विमानला ना
एकदम भारी भारी पैरा आणि तसंच आपल्याला टॉपचं स्पीड लावताना बघायला भेटतं. मागच्या टायमाला आपला महान भारत केसरी हरण्यासोबत पण पळाला होता, एकदम भारी गाडी पळालेली. तर बघूया आज नक्की कोणासोबत पळतं. नक्कीच हरण्या असला तर हरण्यासोबत पण बघायला भेटेल किंवा आणखी दुसरे पैरे असू शकतात. मित्रांनो डोंगराच्या पाडाचा बादल देखील आलेला आहे 2666 नंबरचा. पक्का अग्रेसिव्ह दिसतं. मगाशी बाईला मरला असं फोटो काढायला गेलता पण आता शांत झाले. आणि यो गावठी छोटू दादा बैल झाले ना पूर्ण बैल आहे मित्रांनो. बघा हाईट एकदम बारीक होऊन पळला तर भारी ना काय. या मैदानात नेहमी आपल्याला बघायला भेटतं आणि लय एक नंबर शर्ती करतोय छोटू दादा मुंबई किंग. आणि इकडे बसल्या मस्त बाई आरामात. आपली बाईला कशी करणं असून दे एकदम भारी ठेवलं जातं आणि एकदम सावलीला बनले. ऊन पण तसा आणि त्यांच्यावर प्रेम पण बघा बाई कसं करतं. बाई नाव कर तुझं प्रेम. कुठून आलेस? कलंबली. ओके मित्रांनो नावाप्रमाणे भावाच्या स्वभावाप्रमाणे त्याचं नाव आहे. बैलावर प्रेम करते आणि त्याचं नाव पण प्रेमच आहे. ओके मित्रांनो समोरच बघा तलोजेचा मथुर म्हणजेच गुडूशेठ पटेल यांचा मथुर देखील आलेला आहे. आणि समोरच्या साईडला आहे सर्जा. मित्रांनो जेव्हा आपण बघतो ना बैल जवळ बांधलेले नक्कीच एकमेकाच्या पैऱ्यामध्ये असतात. तर मथुर पण आदली सध्या आपण बघतो एकदम टॉपला पळतंय. या साईडला आदना शेठ संपूर्ण निगा राखतंय आणि या साईडला आहे सर्जा. दादा कुठल्या गावचा? सांगुर्ली. ओके सांगुर्लीचा सर्जा. काही दादा खासियत वगैरे सांगा ना सर्जाबद्दल. ओके समोरची गाडी बघून पळतं का? कधी खरेदी केला होता? आताच घेतलेली आहे का? शर्यती केल्या का? कसं स्पीड मग आजची अपेक्षा? नक्की तुम्हाला गुलाल भेटेल. महिन्यापूर्वी खरेदी केला आणि एकदम भारी आहे बघा. फिटनेस वगैरे मस्त आहे आणि येत्या काळामध्ये आपल्याला भारी भारी शर्ती करताना बघायला भेटेल. मस्त सावलीम बांधून ठेवले. या अशा प्रकारे आपण बैलांची निगा राखली पाहिजे. मामा सावलीम बसले ना बैलाला लावून सावली ठेवले. आपल्या यूट्यूब फॅमिलीमधनं भेटले. प्रत्येक ब्लॉग बघतं बाई. नाव काय तुझा? ओके आणि आपलं बैल आले का? नाही. मग कधी येणार आहे? येईल ना थोड्या वेळेला. मग बाई का आज अपेक्षा आहे का विजयाची? गुलाल भेटेल ना? ओके 100% गुलाल भेटेल बाई. नाद ना करायचा. मित्रांनो समोरच्या साईडला पालेगावचा बादल देखील आलेला आहे. सध्या आपण बघतो एकदम टॉपला पडला तर आपला बादल पालेगावचा बादल. 2 मिनिटं थांब ना गाडी लावून. मित्रांनो कमी वयामध्ये आपलं नाव केलेला बादल आहे आणि आय थिंक घाटावर पण गेलेला. गटपास वगैरे झालेला निशाण आहे पाठीवरती. आता बादलला बांधतील आणि एक शर्यत पण जमलेली आहे ती पण आपल्याला बघायला भेटेल. मित्रांनो बघा यूट्यूब फॅमिलीमधनं भेटल्या बाई. कुठून आल्यास? ओके जामशे. कुठली ही का बाई? क नाव सांग बैलांचं जरा. कोयनूर. ओके कोयनूर आणि हुंडी. ओके गावठी आहे ना? कुठनं घेतलेला का आपल्या घरचा आहे? घरचा आहे का? कसा पळला ते? भारी पळतं ना. दोन्ही गांधी पब्लिकला पळायचा म्हणजे एकदम जिगरबाज बैल लागतं. आणि ओके कधी घेतलेलं आहे? आताच घेतलं. ओके आता घेतले. मग कशी काय करामत आहे आपल्या बैलांची? पळताना कसं? भारी पळतात ना? माझ्या शर्यतीत जमले का नाही? ओके जमवायची आहे. मस्त एकदम सावलीम बांधून ठेवले आणि दादासमोर बसल्या मस्त वाट बघताना आपली शर्यत जमाची. टेन्शन नाही जायचा. जेव्हा आपल्याला म्हणजे ऊन कमी होईल ना तेव्हा आरामात बैला करतील आणि मस्त शर्यत करतील. नाट टिकवताना सगळी. मित्रांनो समोरच बघा तुफान वेगाचा बादशाह म्हणजे रायबा 7007 आणि समोर आहे रायना आणि रायबा. ही घरची गाडी आज पळणार आहे. एकदम तुफान वेगाचा बादशाह म्हणून ओळखला जातो. समोरच्या साईडला आहे नियोजनाचा बादशाह म्हणजेच आपले दादा. आणि आपल्या इकडे भाऊ पण आलेला आहे. भाऊ कसा आहेस? बरेच दिवसानंतर बघितला. हबीबी कम टू उसटण्याचा अड्डा. एकदम. मित्रांनो आपला हा भाऊ म्हणजे लय कमी दिसायचा पण आता कन्सिस्टंट बघायला भेटेल आणि एकदम भारी भारी मुलाखत येतील भावाच्या चॅनलवर. सिद्धार्थ निकम चॅनलचा व्लॉग चॅनलचं नाव आहे. नक्की सबस्क्राईब करा. तर दादांची मुलाखत म्हणजे उत्तम शेटगावली यांची मुलाखत भावाच्या चॅनलवर पडली आहे. जाऊन नक्की बघा. तर मित्रांनो रायना आणि रायबा एक तुफान वेगाचा बादशाह आणि त्यांचेच मालक म्हणजे उत्तम दादा गवली हे देखील आलेले आहेत. उत्तम दादांचं नादच नाही कारण का उत्तम दादा नियोजनाची बादशाह एकदम भारी असं नियोजन असतं आणि मस्त एकदम गाडी हाकल म्हणजे गाडीचं नियोजन वगैरे करतात आणि त्यांच्या ड्रायव्हर सुट्टी मेकर सगळे सोबतच असतात. ताकदीवरती मी लोळले दोन्ही बैलांनी
असं एक मैदान करून दुसऱ्या मैदानात मार खाल्ला असं काही नाही. 2 वर्ष ही गाडी पळत होती. आज पण गाडी ती काढली तर ती गाडी तशीच त्या जोमात पळते. आता सुद्धा सुंदराने गाडी पळाली होती आणि ती सुद्धा विजय प्राप्त झाल्याने होती. आणि मित्रांनो मी सांगू इच्छितो की भारत आणि सुंदर हे लोकांना आत्ता सुद्धा पळवायची इच्छा आहे. त्यासाठी एक पत्र पण लिहिलं होतं. एक काय त्याचं नाव ज्याने तो व्हिडिओ बनवला होता पत्र सातारवाला आद्या त्यांनी पण पत्र लिहिलं होतं की भारत आणि सुंदर पळवा का. कुठेतरी तो मेसेज सुद्धा दादांकडे पोहोचला असेल तात्या मांगडेकर यांची सुद्धा इच्छा होती आणि पब्लिकची डिमांड होती. सगळं व्लॉगर आहे. आपला गणेश भाऊ आहे इकडे, शिवम आहे. भाईचं सांगायचंच गरज नाही. हॅपी बर्थडे भाई, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे भाई. जसा आपला छोट्या सोन्याचा जसा आज वाढदिवस आहे तसा आमचा या छोट्या भाईचा सुद्धा वाढदिवस आहे. प्रथमेश केलकर चॅनल नक्की बघा आणि स्पेशली महिलांनी बघा. महिलांसाठी खास आहे, आकर्षित म्हणजे व्हिडिओ असतात महिलांसाठी. सो नक्कीच आवर्जून प्रथमेश केलकर लावला सबस्क्राईब. आणि बैलगाड्याचं जर तुम्हाला बघायचं असेल तर मुंबईच्या प्रथमेश चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यावर आपण एक्झॉटिक बर्ड्स आणि बैलगाड्या रिलेटेड व्हिडिओ टाकतो. नक्कीच त्यालाही सपोर्ट करा आणि प्रत्येक युट्यूबरला सपोर्ट नक्कीच करा. नक्कीच मित्रांनो, खूप सारी मेहनत घेतो. बरेच दिवसानंतर आलंय पण आपल्याला भारी भारी व्हिडिओ आणि मुलाखती बघायला भेटणार आहेत भाईच्या चॅनलवरती. तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ तुला पण. मित्रांनो समोरच्या साईडला बघू शकता वेगाचा बादशाह आणि एक जुना नंदी म्हणजे बंदीच्या कालामध्ये पण आपलं नाव केलेलं DSP ग्रुपचा सरपंच आहे आणि सरपंच 21-22. मित्रांनो या नंदीबद्दल बोलावं तेवढं कमी. अजूनपर्यंत बघतो एकदम बिनजोडच्या शर्यती करतो आणि मोठे मोठे शर्यती आपल्याला बघायला भेटतो. खूप मोठे मोठे पैरे केलेले आहेत आणि मोठे मोठे नंदींसोबत पळालेला आपला DSP ग्रुपचा सरपंच. बघा फिटनेस बघा आणि अजूनपर्यंत अग्रेसिव्हपणा बघा कसा आहे. मित्रांनो तुफान वेगाचा बादशाह म्हणजेच आपला हिंद केसरी सर्जा मैदानामध्ये आलेला आहे आणि पैरेच वगैरे अजून तरी माहीत नाही. नियोजन वगैरे चालूच आहे. इकडं सातारवाला आधी आलेले आहे, नाना आहेत आणि त्यांचे कन्व्हर्सेशन वगैरे चालू आहेत. सर्जा नाद नाही सर्जाचा. मित्रांनो समोरच बघा राजा आणि पावर म्हणजे तलोजी मस्कूरचा स्पीडचा बादशाह पावर आणि राजा आलेला आहे आणि गाडी देखील जमलेली आहे. आता थोड्याच वेळानंतर काढणार आहे. मस्त एकदम सावलीमध्ये बांधून ठेवले. आकाशदादा त्याचे अक्षयदादा यांचा तलोजी मस्कूर यांचा राजा पावर आलेला आहे आणि समोरच्या साईडला आंबेगावचा सुंदर मामा साहेब मस्त एकदम नियोजन केलं. आता बैल मग शर्यत जमले का नाही? ओके शर्यत वगैरे जमलेली आहे आणि पहिला मामा एक बैल सांगून आहे का? ओके एक बैल सांगून आहे म्हणजे लिपून आहे पारा आणि शर्यत वगैरे जमले. तर आता जसं ऊन थोडंफार कमी होईल ना लगेच आपल्याला बघायला भेटेल. तर इकडे समोरच्या साईडला सुंदर. मित्रांनो या साईडला संपूर्णच बघू शकता तेज आणि तेजेसोबत बाई. तू पण तेजेसोबत आहे का? कुठला आले? कुठून आलेस? कोहली कोपरचा तेजा. आताच घेतलं का नवीन? कधी अगोदरपासूनच शर्ती वगैरे झाल्या का? मग आजची शर्तीचं कसं काय नियोजन? ओके एक बैल सांगून आहे आणि मग कधी काढणार बैलाला? ओके मग काय अपेक्षा असणार आहे आज? ओके आणि पैरा वगैरे कसं काय लिपून आहे का? मग ओके एक बैल सांगून. नेहमी बिनजोडलाच असते का? ओके एक नंबर म्हणजे करामत आहे आपल्या बैलाची. वय काय याचा? ओके 18 महिन्याचा म्हणजे किती आदतच आहे? ओके आताच दात लावले म्हणजे दुसरं झाले आणि एकदम भारी करामत आहे तेजाची. मित्रांनो ओवले गावचा बादशाह देखील आलेला आहे. पनवेल साईडला आपल्याला आता शर्ती थोडेसे कमी बघायला भेटेल पण आपला बादशाह म्हणजेच वेगाचा बादशाह आलेला आहे ओवलेकडनं. दादा नमस्कार. काय नाव तुमचं? दादा तुमचं? ओवलेवरनं झालेत का तुम्ही? तर आजच्या शर्यतीचं नियोजन कसं असणार आहे? आज 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन सगळ्यांना सुट्ट्या आणि भरमसाठ पब्लिक आलेली आहे. काय बोलता आजच्या अड्ड्याबद्दल? ओके जमलेली आहे का? पैऱ्याच वगैरे? ओके याच्या अगोदर पळालेली आहे का कधी गाडी? ओके पहिल्यांदाच पळाली. आणि मग काय अपेक्षा काय आज गुलाल? ओके ओके लगातार 9 शर्यत जिंकलेला आहे. आता या अड्ड्यात आता ही दुसरी फेरी. ओके दादा वय काय बैलाचं आपल्या? ओके पण म्हणजे दुसरा आहे पण हाईट एकदम जास्त दिसतं म्हणजे एकदम भारी दिसतं. काय राज काय याच्या फिटनेसचा?
काय नाही पूर्ण सर्व मेहनत घेत आहेत. ओके. ट्रेनिंग देतो सकाळ संध्याकाळ चालायला नेतात. आठवड्यातून 2दा फेरे देतो. ओके दादा एकदम सड पातळ आहे आणि हाईट पण तशीच आहे बघा ना एकदम. सुट्टीला वगैरे कसा तलाला शांत आहे. ओके आणि डाव्या साईडून आतमध्ये. ओके डाव्या साईडून आतूनच पडला तर म्हणजे एकदम सरळ आहे. आणि पल वगैरे कसा आहे त्याचा कारण का सुट्टीला ना मेन सुट्टीला निघला ना तुम्ही युट्यूबवर बघितलं तर तुम्हाला समजेल. ओके ओके कसे बोलून नाही दाखवत आम्ही करून दाखव नक्की दादा. एकच बोलतो का आमचा ओल्या गावचा बादशाह आणि तो बादशाहच राहणार. बादशाह 100% दादा. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. धन्यवाद. तर मित्रांनो थोड्याच वेळानंतर आपला सर्जा देखील निघणार आहे शर्यतीसाठी आणि सगळी जण सर्जाची संपूर्ण सर्जा प्रेमी आलेले आहेत तसेच नंदी प्रेमी आलेले आहेत. तर थोड्याच वेळानंतर ना आपल्याला बघायला भेटणार आहे. समोरच्या साईडला नियोजनाचा बादशाह शुभम दादा पण आले. मित्रांनो इकडे बघा यांची किती मेहनत चालली बिचारे बारके पोरांची. नाद आहे म्हणून नाटेकवाला आल्यान बिचारा गसपाटांग घुसले तरी पण सोडी ना बघा शेकडे. मित्रांनो पडगी गावचा पक्ष देखील आलेला आहे आणि गुलाल घेतलेला आहे. आणि भाई याचं नाव काय हो साईडचा? दुश्मन. मित्रांनो दुश्मन आहे एकदम दुश्मनासारखा. बघता बघा नजर बघा वाघाची कशी बेकार आहे. काय नाव तुमचं? अजय पारडे. कुठून आल्यात? मी कोपरखेरणा. ओके कोपरखेरणा. एवढं लांबून आले? आमचा सर्जा बैल आहे. ओके 9292 सर्जा. ओके एकदम तुफान वेगळाच. आजचं नियोजन वगैरे कसं काय चाललंय? आता मित्रमंडळ आहेत करून ठेवले नियोजन. ओके मग शर्यत जमले का नाही? आता जमली आहे ना. तर मग थोड्याच वेळानंतर आपल्याला मोठी शर्यत बघायला भेटेल नक्कीच. मित्रांनो रायगडमधील एकमेव असा बैल ज्याने एका वर्षामध्ये ट्रिपल हिंदी केसरी तसेच महान भारत केसरीचा मान मिळवणारा आनंददादा तारेकर तसेच वैभवदादा पाटील यांचा वेगाचा बादशाह वादल तुमच्या समोर आहे. आणि वादलबद्दल बोलावं तेवढं कमी कारण का मोठ्या मोठ्या पैऱ्यामध्ये आपल्याला पलताना बघायला भेटतं. मुंबईमध्ये नाही तर घाटावरती देखील आपल्या या नंदीचा खूप सारा दबदबा असा ट्रिपल हिंदी केसरी वादल. आणि नक्कीच वैभवदादा पण आहे तेव्हा समोर त्या साईडला. ओके आणि आटील दादा ड्रायव्हर नेहमी आपल्याला बघायला भेटतो आपल्या वादलच्या सोबत त्याच्या गाडीवरती असतो. आणि मागच्या अड्ड्यामध्ये पण बघितलं होता आपला सप्त हिंदी केसरी बकासूर देखील पळाला होता वादलसोबत. एकदम मस्त गाडी पळाली. गुलालाचा मान देखील मिळवलाय. तर आटील दादांची येऊन 2 मिनिटं बोलणं. आपलं भाऊच भेटला बाई. नमस्कार. कसास? आणि आपला बैल लक्षा नेतिवलीचा लक्षा. तर लक्षाबद्दल आपण बरेच वेळा जाणून घेतलेलं आहे. बाई काय बोलता शर्यत बिरत जमले का नाही? नाही जमली. पैऱ्याच वगैरे कसं काय लपून आहे का? मग काय आज 1 मे महाराष्ट्र दिन शर्यत करायची आहे का नाही? ओके नाव द्याल किंवा नाव फिरवाल ना का? ओके मग आज काय अपेक्षा असणार आहे? आज 1 मे महाराष्ट्र दिन सगळ्यांना सुट्ट्या आणि भरमसाठ गर्दी आहे आज अड्ड्यामध्ये. अड्डा फेवरेट आहे. ओके ना लक्षाच्या फिटनेस बद्दल काय बोलशील? कारण का आता बघ ना लक्ष एकदम रुबाबदार आणि एकदम भारी दिसतं आणि त्याच्या पाठीवरती आपल्याला नेहमी एक चिन्ह बघायला भेटतं. नक्की काय तो विषय काय? विषय आता काय सांगू नये. ओके म्हणजे एक असं चिन्ह बघायला भेटतं बघ असा. नक्की काय आहे तो? म्हणजे माजरीचा आहे भुताचा आहे का कसला आहे? अलग सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं म्हणून. ओके तर नक्की तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि नक्कीच आज गुलाल घ्यायला पाहिजे तुम्ही. हा का मित्रांनो जालनावरनं नवीन खरेदी संपूर्ण ग्रुपची खरेदी आहे. समोरच बघता हरण्या 4 टाइम 8 म्हणजे 88 हरण्या आलेल्या आहे आणि पहिलंच मैदान असणार आहे. नक्कीच दादांना पण पल बघायचा आहे कारण का एक चांगली अशी खरेदी. मित्रांनो फिटनेस बघा एकदम हरणीसारखे चेहरा आणि नक्कीच या नंदीची ना उडी ना खूप चांगली असेल. तल खूप चांगला असेल आणि आज पहिला आहे आपल्याला 50 नंबरचा शंकर. हाच तो शंकर ज्याने संपूर्ण बिंजोड म्हणजे जुना बिंजोड आहे ना काल तो गाजवलेला मोठ्या गाड्या केलेला म्हणजे एकदम एक्सपिरियन्स असलेला आपल्याला सोनार पड्याचा 50 नंबरचा शंकर परेश भंडारी यांचा शंकर आहे. तर नक्कीच आपल्याला ही गाडी सोबत पळताना बघायला भेटणार आहे. दोन्ही नंदी खूप चांगले आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि दादा पण बसल्या मस्त एकदम नियोजन करतात. सावलीन ठेवले आपल्या नंदीला आणि मस्त सावलीन बसल्या बघा. समोरच बघा वेगाचा बादशाह योगी आलेला आहे. योगी 22 नादना योगीचा आपण आता सध्या बघतोय. हे काशी सोबत पण भारी एकदम पळाला होता आणि आज पण पहिला मला तरी वाटतं काशीच आहे ना. तर योगी 22 सध्या टॉप मध्ये आपला भाऊच आपण नेहमी बघत असतो. आणि या साईडला एक काशी आकाशदादा राऊत यांचा काशी आलेला आहे.
तुफान वेगाचा बादशाह काशी. दादा नमस्कार. नंतर येतो दादा मुलाखतीला का. ओके, तर नक्कीच संपूर्ण सवंगडी आणि चालले आता शर्तीसाठी. समोरच बघा तुफान वेगाचा बादशाह म्हणजेच आपला चिंचवलीचा छोटा लक्ष्य. मित्रांनो आपला ग्रुपचा संपूर्ण हा नंदी आहे आणि या नंदीबद्दल बोलावं तेवढं कमी. 1-13-7 म्हणजे 11-37 नंबरचा आपला चिंचवलीचा छोटा लक्ष्य, ज्या लक्ष्याने संपूर्ण बिनजोडमध्ये आपलं नाव गाजवलेला हाच तो लक्ष्य. मित्रांनो येत्या काळामध्ये आपल्याला नक्कीच गटाच्या शर्यतीमध्ये आपल्याला बघायला भेटेल आणि मोठे मोठे पैरे असतील. नक्कीच बबलूदादांच्या नियोजनाखाली आपल्याला मोठे मोठे पैऱ्यांमध्ये बघायला भेटेल. तर लक्ष्याबद्दल बोलावं तेवढं कमी, कारण का खूप गेल्या वर्षीपासून आपण बघतोय की छोट्यातल्या छोट्या पैऱ्यापासून मोठ्यातल्या मोठ्या पैऱ्यांपर्यंत शर्यती म्हणजे पैऱ्यामध्ये पळालेला आणि शर्यती पण मोठ्या मोठ्या केलेल्या आहे. तर आज पण नियोजन केलं. दुखापतीमधनं उतरल्याच्या नंतर पहिलीच शर्यत होती आपल्या वादल पळालेल्या सोबत 9-2 वादल होता आणि एकदम भारी पळालेली आणि आज देखील आलेल्या मैदानामध्ये. समोरच्या साईडला आहे अजय दादा, अक्षय दादा भाई आणि त्यांची संपूर्ण टीम आलेली आहे. तर आज जरा पोरं कमी दिसतात, नियोजन चालू आहे त्यांचा, शर्यत वगैरे जमवतात. भाई अजय शेट जमले का नाही शर्यत? ओके, तर आता नाव देणार आहेत. सकाळी बोलतो 10ला चालेल, कारण का त्यांना पण एक्साइटमेंट होती. संपूर्ण त्यांची मंडळी आली होती. शर्यत आज 100% होणार आहे आणि आपल्याला बघायला भेटणार आहे. मित्रांनो तुफान वेगाचा बादशाह म्हणजे आपला हिंदी केसरी महबूब देखील आलेल्या मैदानामध्ये आणि आज शर्यत जमलेली आहे. समोरच्या साईडला विजय दादा. तर नक्कीच आपण थोड्या वेळानंतर विजय दादांशी तसेच वैभव दादांशी बोलणार आहोत. महबूबबद्दल बोलावं तेवढं कमी, कारण का त्या दिवशीच्या मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी म्हणजे आपला हिंदी केसरी लखनसोबत पळालेला आणि एकदम टॉपचा स्पीड होता आणि नक्कीच लखनसोबत एकदम भारी पळाली गाडी. मित्रांनो संपूर्ण नंदी आहेत ना ते या म्हणजे लखनसोबत पळण्यासाठी उत्सुक असतात. तसा आपला हिंदी केसरी महबूब म्हणजे त्याच जोमाने पळाला असा महबूब 8001 तुमच्या समोर आहे. मित्रांनो समोरच बघा आपल्या अंतरली गावची नंदी आहेत आणि समोरच आपला बाबाभाई. नाव का? जितेश पाटील. ओके जितेश, काय बोलशील आपली बैलांची शर्यत जमली का नाही? नाही जमले अजून काय. ओके, गावांना की नाही आणि तू इकडं शर्तीनं आलेस म्हणजे शर्तीनं तर आलाच पाहिजे, लग्नात काय होतं तर. ओके, लग्न होतं तर राहतील. मग सकाळी केलतस का ना भाजीची कापायला काय? ओके, आणि आजच्या शर्तीचं स्वरूप काय? याचं नाव काय? देवा आहे पालेगावचा देवा. आणि तो आपला शंभू. ओके, शंभू आणि देवा पळालेली आहे का गाडी? 4 गुलाल झाल्यात गाडी. ओके, आणि मग आजचा कसं काय नियोजन, काही जमले का नाही? गाडी नाही जमत अजून. ओके, मग जमली तर नाही तर फेरा टाकायचा ना. नक्कीच. आणि मग आणखी दुसरी बैल नाही का आपले? आपला आहे तर दुसरा पण तो घरी ठेवला. ओके, म्हणजे आरामाने एक मैदानाला येऊ, एक मैदानाला तो. घरची गाडी पळते का आपली? मार्का आहे तो बैल म्हणून. ओके, घरची गाडी पळते का आपली? हो पळतो. घरची गाडी पण पळतं, पण आज वासरानं जास्त स्पीड लागतो ना गाडीचा. ओके. लवकर जमतो. ओके, वासरांवरती लवकर जमतं. तर मग आज कसं काय, आज नाही जमली तर फेरा टाकायचा आणि नाही. ओके, मग आता शर्यतीचं नियोजन वगैरे कोण करतं? ते आम्ही सर्व भाऊ करतो. ओके, तर मग आज जर जमली ना तुम्हाला त्याच्यासाठी शुभेच्छा. नक्कीच गुलालामध्ये राहील आणि आपल्या गावचा नंदी म्हणजेच बघा एकदम टॉप स्पीड लावतोय ते सध्या. एकदम येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याला मोठे बिंजोर करताना बघायला भेटेल. भाई कुठल्या साईडनं पळत येऊ? ओके, डावीला फुल पब्लिकला पळत आणि पब्लिकचा बादशाह आणि जेवढी पब्लिक असेल ना तेवढंच पळत आहे, मार नाही. मित्रांनो राजा पॉवरचा गुलाल झालेला आहे आणि परत 30 दशक तोच दरार आपल्याला बघायला भेटणार आहे. तुफान वेगाचा बादशाह म्हणजे आपला राजा आणि या साईडला पावर एकदम तुफान वेगाची पावर लावणारा पावर. इकडे गुलाल घेतले मस्त आरामात बैलांवरती गुलाल टाकतात, टेन्शन नाही. भाई कसं वाटतं बरेच दिवसानंतर घरची गाडी आणि गुलाल भेटला? आनंद वाटतो. ओके, कोण होती विरुद्ध गाडी? श्यामा. ओके, आणि कशी पळाली गाडी? गाडी तर एकदम हो का, सुट्टीलाच 1 नंबर होती का? आणि मग आता बरेच दिवसानंतर आपल्याला गुलाल म्हणजे बघा घरची गाडी पळत नव्हती. जेव्हा राजा घेतलेला ना तेव्हा एकदम भारी पळायचा. त्याच्यानंतर तुम्हाला समजला की जसं ऊन होतं ऊन तापतं तसं आपला राजा तापतं. राजा तापले आता कसं वाटतं? ओके, आणि मग ओके म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एकदम भारी गाड्या बघायला भेटेल नाही का? नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. मित्रांनो सांगितल्याप्रमाणे उसटण्याचा अड्डा म्हटलं की खूप सारी पब्लिक. भाई सबस्क्राईब भेटले. कुठून आलेस?
नाव काय तुझं? कुणाल पाटील. बैला आले का? ओके. जेल्यान का शर्यत बिरीत जमले का नाही? झाली पण चितली पण आता एक बैल ओके, म्हणून अंडा भाऊचा आस्वाद घेते ना काय? नाही भाई, एन्जॉय कर. बघा मित्रांनो, पुसरण्याचा अड्डा म्हणजे खूप सारे नंदी आणि संपूर्ण नंदींना बघण्यासाठी आलेली ही पब्लिक आहे. भाई नाव कर तुझा? कुठच्या नलेस? उंबाली गावचा का? अजून एक जीत भोईर म्हणजे आपला वाकलन गावचा तसाच होशील का? मॅच बीच खेळते का ना? क्रिकेट खेळते ना? मग आज शर्ती नाही कोणच्यावर बोललीस? कोण आहेत? ओके, तर मग आज तुमची बैला आहेत का नाही? काय ना बैलांचं नाव काय? सर्किट. एक वेगळाच नाव. पल्लात आहे का? कसा पल्लात आहे? वेगाम पल्लात आहे का? आणि त्याच्या जोडीला कोण असतं? ओके, मग आज का जिकल का? सुट्ट्या आहेत का? सुट्ट्या लागल्या का? शाळेला जातच का नाही? जातं का? मॅच बीच बघते का? फेवरेट टीम कुठली आहे तुझी? चेन्नई का? अरे भाई सगळी बोलता मुंबई इंडियन्स चांगली आहे, तू म्हणते चेन्नई का? मग वडापाव पट्टा की इडल्या डोसा पट्टा? वडापाव पट्टन चेन्नईला सपोर्ट ना काय? नाद नाही. चालेल, जा मस्त. आणि आज गुलाल जेवणच जा का करा. मित्रांनो, व्हिडिओ यायला तयार नव्हता, बोलतो लगीन जमणार माझा. भाई का बोलतं? नाव का तुझं? विचारायला धरून ठेवलं होतं, लगीन जमणार व्हिडिओ दाखवला त्या. मित्रांनो, आपला वेगाचा वाशा म्हणजे सर्जा आहे आणि इकडे विठ्ठल नाना आहेत. वाट बघतायत शर्यत सुटायची. सगळे जण टावेल घेतले इकडे तोंडावरती. भाई पण आहेत आणि आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये. भाई नाव का तुझा? काय नाव? अलंकार विनरकर. कुठच्या आलेस? ओके, आडिवलीशा. आणि आज सुंदर आले मैदानात बरेच दिवसानंतर. सॉरी, सर्जा. मग कसं काय वाटतंय तुला? खूप चांगलं वाटतं. ओके, तुमचे नंदी आहेत का? ओके, मथुर फॅन, कट्टर मथुर फॅन. मग आता मथुर पण ये मैदानाला येणार होता, पण त्या दिवशी पळाला, त्याची मुलं नाही आला. त्या दिवशी पल कसा वाटला? एक नंबर ना. आणि आता आजच्या शर्यतीबद्दल काय सांगशील? ओके, राजा आणि मथुरची गाडी याच्या अगोदर पण पळाली होती, एकदम भारी पळात आहे नाही का? ओके, मग आजच्या शर्यतीकडनं काय अपेक्षा असणार तुम्हाला? नानांबद्दल काय बोलशील? कारण का नानाच्या गाडीवर बसतो ना, एकदम नानाचा विषयच आड नाही का? नक्कीच. तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. मथुर पण आपल्याला पुढच्या हप्त्यामध्ये बघायला भेटणार आहे. कसं वाटेल मुंबईमध्ये असल्यावर? मजाच वेगळी ना का? मित्रांनो, समोर बघा विष्णू शेठ पाटील पडलेगाव यांचा सर्जा देखील आहे आणि पहिल्याला असणार आहे सुंदर. मित्रांनो, नावडेगावचा राणा आणि दुंद्र्याचा बलमा ही वर्सेस सर्जा, निंबाळकर सरांचा सर्जा वर्सेस 9292 सर्जा नवी मुंबईचा. ही प्रेक्षणीय लढत आहे आणि ही लढत आता थोडेच वेळानंतर होणार आहे. काहीच गाड्यांच्या अवधीनंतर आपल्याला ही गाडी बघायला भेटणार आहे. एकदम टॉपचा स्पीड बघायला भेटणार आहे आणि एक प्रेक्षणीय अशी आणि मैत्रीपूर्ण लढत असणार आहे. मित्रांनो, देवेंद्र शेटे. देवेंद्र भाई नमस्कार. काय नाव तुझं? ओके, कुठनं? वडवली. आणि आपला जपान, एक प्रेक्षणीय लढत जमलेली आहे. काय बोलशील? ओके, बरेच आपण गाड्या बघितल्या गेल्या वर्षी, म्हणजे जपानचं एक वेगळीच छाप सोडलेली. या वर्षी आपल्याला कमी शर्ती करताना बघतं, काय खास कारण? ओके ओके ओके, आजच्या शर्तीकडनं काय अपेक्षा असणार आहे? ओके ओके, 100%. आणि आपल्या पोलीस बद्दल काय बोलशील? ओके, 100%. पोलीसचा नाद नाही, कारण का नेहमी बघायला भेटतं आपण आपला जपान आहे ना, जपानच्या सोबत नेहमी पोलीस असतं. पोलीस म्हणजे आपला जयेश भाई वडवलीचाच. कल्याण डोंबिवलीचा कोहिनूर. ओके, कल्याण डोंबिवलीचा कोहिनूर ना, म्हणजे आपला पोलीस जयेश. तर नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. जयेश भाषा बोललेलो आपण रासवेला नाही का? मित्रांनो, समोरच आहेत रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याणी यांचा बाजी. मित्रांनो, हाच तो बाजी ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलेला आहे. आणि बाजीबद्दल बोलावं, जेव्हा आपण मित्रांनो जेव्हा आपण बघतो ना की बाजी शांत असतं, पण जसं झुपतो ना तसं अग्रेसिव्ह होतं. लोक गाराव सर. किरण गाराव. पैरा कोण? वीर आहे ना भाई? पैरा कोण? हा अंजीर आणि बाजी. अंजीर कुठला? ओके, भालगावचा अंजीर आणि आपला बाजी. तुरीपूर टाकून ना. अंजीर पण बघा एकदम फिटनेस मध्ये आणि भारी आहे ना. गाडा उचला लोक, गाडा किरण गाडा उचल. आणि आता लगेच थोड्या वेळानंतर शर्यत होणार आहे. मला वाटतं 2-3 गाड्याच्या नंतर सुटेल ना भाई? ओके, 2 ते 3 गाड्याच्या नंतर बाजीची शर्यत ही पण आपल्याला बघायची आहे.
माय भाई काय बोलता? एकदम मस्त, भरपूर दिवसांनी आले अड्ड्यात. ऊन काय बोलतो? ऊन कसा? ऊन जाम बेकार आहे. कोणी पण अड्ड्यात येताना स्वतःची काळजी घ्या. टोपी, जे पण तुमचं साहित्य असेल, टोपी असेल, रुमाल असेल, नक्की डोक्यावर घ्या. जास्त पाणी प्या. नाही आयफोन आहे तुझ्या हाताने, एका पिन बिन घेऊन फिरतेस म्हणजे? चार्जिंग पण पाहिजे, कारण की आपलं एका चार्जिंग मध्ये होत नाही. आपण व्हिडिओ काढतो लगेच अपलोड करायला लागते ना. बरोबर आहे भाई. काय बोलशील आयफोन वाल्यांचे? बघ नुसतं वायरी घेऊन फिरताना, काय चार्जिंग नाही राहत. नाव का तुझा? कुठच्या नेलेस? बाईला कुठली कुठली येईल? आपली भाजी. ओके. आणि बाकी शंकर आले का बालगावचा? शंकर जिंकला, आता त्यांचाच पक्ष आता आलेला आहे का? ओके. मग बालगावचं नाव आवरा मोठा होत चालले. कसं वाटतं तुला? लय मजा येते ना, भारी वाटतं ना. आता शर्यत पण तुमची आहे, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो समोरच बघा भंगारपाड्याचा बच्चा पण आलेला आहे. तर बच्चा पण एकदम टॉपला पळतं. या साईडला आपला आशिष आहे, यो पण लय भारी एकदम टॉपला बोलतो. आशिष काय बोलतो? बरंच ना? झाली ना आपली शर्यत सम्राटची. भाई सम्राटचा नाद नाही हल्ली, एकदम भारी पडला ते ना काही छोटा. ओके. याचा पहिला पोरीशा होते का एकदम? आशिष कसा ऐकायला भाई लगीन ना झाला ना, या गोष्टी ऐकायला येतात. अधून मधून होतच असताना आपलं. ओके. एकदम टॉपचं पहिरं करतो बोलतो तू. मित्रांनो 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त आलेलो आहे आणि बाईला सगळ्यांना सुट्ट्या आहेत. बघा असं एन्जॉय करायला. भाई काय बोलतो आजच्या शर्तीबद्दल? ना म्हणजे कामे म्हणला का? फक्त नादच करता का? मग आजच्या शर्तीबद्दल काय बोला? पहिला यायला आणल्या का ना तुम्ही? हा. मग आज ऊन पण दादा आवरा. उन्हान कसे काय बैलांची शर्ती वगैरे कसं काय मॅनेज केलं? ओके ओके. दादाला कोण ना ओळखी? दादाशी नेहमी आपण काय बोलतो? बरेच दिवसानंतर दिसलास आणि आजचा अड्डा एकदम भारी वाटले. का बोलतो अड्ड्याबद्दल? खूप अड्डा भरलेला. 1 मेचा अड्डा बोलत होता बघा, मोठा स्वीट. हा. बैल आले का आपली? आपली बैला नाही आली होती, आज बैला आणले. हा. ऊर जास्ती मुलाला पोरा घरात कोणी. ओके. यो तो मित्र प्रत्येक अड्ड्यामध्ये असतं भाई, याच्याबद्दल का बोलता? याच्याबद्दल बोलतो कमी आहे. हा का? खास दोस्ती कशी झाली तुमची? आज दोस्ती गावाला हवी. ओके. एक ओके. सगळे सोबतच असतात का? मग कसं काय शर्यतीचाच नाद आहे का क्रिकेट पण आहे? शर्ती क्रिकेट सर्व नाद आहे आम्हाला. सगळं नाद आहे का? भाई कुठल्या टीमला सपोर्ट करते तू? मी तसं वगैरे आता आमच्या गावच्या टीमला सपोर्ट करी पहिला. ओके. त्याच्यानंतर IPL मध्ये बोलशील तर? मी फॅन विराट कोहलीचा आहे. आरसीबी सपोर्ट करतो. ओके. आरसीबी येऊ पण आरसीबी सपोर्ट करतो नक्की. म्हणजे एक निष्ठ असेल भाई. आरसीबी ला आवडी नाव ठेवताना आरसीबी ला आरसीबी बोलताना काही बोलतात. काही पण बोलू दे, आरसीबी असेल. ओके भाई. तुला का बोलायचं? आरसीबी परत आणणार आहे. ओके भाई. एव्हा दोस्त नारा याला का बोलशील? ओके भाई. यो फक्त मजाकचा पार्ट होता. भाई तुझी आवडती टीम कुठली आहे? राजस्थान. भाई मग मुंबई, आपण मुंबईचा ना, तू राजस्थान. आज 1 मे महाराष्ट्र दिन, मोठ्या गर्वाने गाणं बोलतोस तू, जय महाराष्ट्र माझा, आणि आज बोलतो राजस्थानला सपोर्ट करतेस तू. ओके. ज्याच्यानं आपलं खेळाडू आहेत ती टीम आपली. ओके. तर हा फक्त मस्तीचा पार्ट होता. मस्त एकदम दोघं भाऊच आहेत, नाद नाही. मित्रांनो समोर आपल्या फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हचे बादशाह, सगळी जण कॅमेरामॅन, सगळ्या शर्ती यांच्याच चॅनल बघायला भेटतात आणि एकदम टॉपच्या शर्ती असतात. नाद नाही करायचं यांचा. नाव कर तुझा? कुठच्या आलेस? वसारची आलेस? मग वसारची तुमचा गब्बर येतं का नाही? तुमच्या बैलाचं नाव का? हा. ओके. राजाना पक्षा कसा पाला तर? एकदम भारी ना. मग शाळेला जातस का ना तू? जात ना. रिझल्ट होता आज का झाला? 5 झाला. पेरेरा आणायचं ना भाई. आवरी जण इकडे किती जण भरले आज 1 मेचा अड्डा. आवरे याच्या पेरेरा वाटायचं भाई. 5 झाले म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. शाळेला जातच ना. किती टक्के मार्क पडलं तुला? 88%. आवरे भाई टॉपचं 88% मार्क पडले. याला कॉंग्रॅच्युलेशन करा. 2-4 आता कलिंगराच्या कापा खाओ, 2-3 अंडा भाऊ खाओ, बस बाकी काहीच नको. तुला किती टक्के भेटलं? 80% भेटलं. आणि तुला? कोट्या 100%. आवरो मार्क कोणालाच नाही भेटत. अड्ड्याला संध्याकाळचे पेरवाट सगळ्यांना. तर इथं रस्त्याने उभा राहा आणि सगळ्यांना पेर देस भाई. 100% कोणालाच भेटत नाही. तुला भेटलं भाई. नाद नाही. अभ्यास करतेस ना? काही चिटिंग करून 100%. अरे शर्ती ना आवरा. तू इकडे गमचे आमच्या बांधून आलेस ना, ते 100% भेटलं. खरी बात आहे का? खरंच भाऊ, खरा सांग. खरंच ना? मग तुला किती भेटलं होतं? 80%. खुश आहेस का 80%?
भाई तुला काय 100% खुश आहेस का अजून 2-4% वारी पाहिजे होतं? बस झालं का 100%? मग याच्या पुढे आणखी पण भेटतील का तुम्हाला? ओके पुढच्याला का आणखी जास्त भेटायला पाहिजे का? ओके चालेल 100% तरी भेटायला पाहिजे पुढच्या ह्याच्यात. हा पुढच्या वर्षी याच टायमाला भेटू याच ठिकाणी याच मांडवावं. फॉर्च्यून इव्हेंट लाईव्ह तुला लाईव्ह दाखवणार युट्यूब फॅमिली मधून आपला भाई भेटले. नाव कर तुझा? कुठच्या आलेस? ओके आणि बैल यायला आणल्या का नाही? झाली का नाही शर्यत? मग 2 जिंकल्या. ओके काय बैलांची नावं काय? सुंदर लक्की चंदन. म्हणजे बरीच बैल आहेत का? आज कुठली बैल आणल्या? आज आम्ही आणले सुंदर आणले, हा चंदर आणले, अजून कारभारी आणले आणि लक्की आता गेले पळाला. ओके म्हणजे आज का 3 गुलाल घेऊन जायचं वाटतं. मग 1 मे महाराष्ट्र दिन रिझल्ट होता ना तुमचा? कितवीला असतो? आता 8वीला गेलो. 8वीला गेलास का? मग रिझल्ट रोज झाला का नाही? 5 झालास. किती टक्के भेटले? 80. खरोखर ओके मग पार्टी आहे का ना संध्याकाळची? आता बघ तुम्ही अंगुलाल घेतला तुमची बैला पण गुलाल घेतात. मग पार्टी तर बाई झालीच पाहिजे. ओके नंतर पार्टी आहे ना? मग सगळ्यांना जेवण येऊ ना मित्रांनो. जे कोण आपले 1,30,000 जे सबस्क्रायबर आहेत ना बाईच्या घरी जायचं पार्टी सगळे या. इकडे आपला राजेश दा पण आहे. मजा घेतो मित्रांनो. मैदानात फिरता मस्त टेम्पोच्या वरती बसले आपले परेश शेठ भंडारी. नाद नाही दादाचा. वरदान नाही आला पण शंकर आणले दोन्ही पण दादांनी. तर बघा संपूर्ण सहकारी आहेत त्यांची मस्त बसल्या आणि मस्त अड्ड्यामध्ये आता जाऊ शर्यती येणार आहेत बऱ्याचशा मोठ्या. मस्त तोंडाला लावून येऊ अशा प्रकारे थांबलेले आहेत भाई. तोंड बिन दाखवा ना का असं म्हणजे लिपोता नाद ना बाईचा. भाई कवा आल्यास? आता झालं. ओके लक्षाची काय बाई शर्यत नाही जमली ना? ओके पालेगावचा बादल आणि आपला लक्षा फेरा तुपानी फेरा निघणार आता. दादा नमस्कार. चल द्या मित्रांनो. वेगाचा बादशाह 7570 आलेला आहे. विजय झालेली गाडी. भाई युट्यूब फॅमिलीमध्ये भेटले. भाई नाव का? आणि एकच येऊन चालेल हाताने. ओके मग आजची शर्यत पडली तर काय विषय नाही? मस्त पडला सर्जा भारी पडला ना का? मन जिंकला सर्जा. ओके आणि कोण आहे सोबत? कोण आहे? सोबत दिओ आहे, आमच्या गावातला साजंदा किरणदा आणि आपले बोलिवलीचे आहेत. ओके बैल कुठून आलेस तू? बोलला काटेमानवली. ओके काटेमानवली. आपली कुठली बैल आहेत का? आहेत ना गोलिवलीचे आमच्या मामाची बैल आहेत. ओके बैल हरण्या. हा घोडा बदल नाही का आपला? ओके ओके मग आज 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त अड्डा येऊ आणि सगळ्यांचा आवडता. काय बोलते अड्ड्याबद्दल? मस्त नियोजन मस्त होता ना? नियोजन परफेक्ट होता. ठीक आहे चालेल. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो. हार जीत ही फक्त एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. एक दिवशी हार आली म्हणून राजाचा राज पण जात नाही. तसंच आपला हिंदी केसरी सर्जा. काय विषय नाही एक हार. तर पुढच्या मैदानामध्ये आणखी जोमाने नक्कीच आपल्याला बघायला भेटेल. तसेच पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा सर्जाला. आणि आलेत आणखी सर्जावरचं प्रेम काही कमी नाही होतं लोकांचं. काही का नावावर फोटो तरी काढतायत. मित्रांनो धुंद्रेगावचा बलमा विजय झालेला आहे. 668 नंबरचा दादा आहे. दादांची मुलाखत आलेली संपूर्ण चॅनलवरती नक्की जाऊन बघा. आणि मित्रांनो कलिंगड लांब होतं म्हणून आपण बघा भैयाला दिले आणि बेलपुऱ्या खाता मस्त एकदम एन्जॉय करतात सगळे. ओके भैया तुझे सगळे युवा मी म्हणजे भैयाला शब्द दिलता म्हणून आज म्हणजे भैयाचे आभारी आहेत का? सांगितल्याप्रमाणे शर्यत जिंकली. बिचारा तो पण बोलत असेल कुठेतरी जिकावा. नक्कीच मित्रांनो आपल्या सर्वांचं म्हणजे आशीर्वाद आपल्या नंदीचे मागे असतात आणि असंच आपल्याला गुलाल भेटत असतं. बघा मस्त सगळे आनंदित आहेत आणि मस्त बेल वगैरे खातात. भाऊशा बोलले महेश चॅनलवरती मुलाखत आली. दादा पाटील चिंचपाडा पनवेल यांचा आदात किंग सुंदर. मित्रांनो हाच तो सुंदर ज्यांनी आपल्या मुंबईच्या बिंजोडमध्ये आपलं नाव केलेलं आहे. असा आतिशदादा पाटील यांचा चिंचपाडा यांचा आदात किंग सुंदर. तर मित्रांनो सुंदर बद्दल बोलायचं झालं तर आदात वयामध्ये मोठे बैलांना हरवून बसलाय आणि मस्त पळ एकदम.
तर नक्कीच याबद्दल पण माहिती आपल्याला घ्यायची आहे. तर नक्कीच पुढच्या अड्ड्यामध्ये जर पॉसिबल झालं ना तर आपल्याला सुंदरची मुलाखत घ्यायची आहे. तर तर मित्रांनो इकडे दादाचा बघा मस्त अंडापावचं घासावं घास मरतात, कारण का आज खुशात तवरं असतील. दादा कसं वाटतं आज 2 शर्ती आणि आपला सुंदरबद्दल काय बोलताय? आज चांगली गाडी पळाली. ओके 2 शर्ती केल्या आज झाले आणि बर्थडे पण आमच्या ग्रुपमध्ये. ओके ग्रुप मला म्हणजे बर्थडे विषय त्या म्हणजे मित्राला तुमच्या बर्थडेचा गिफ्ट दिला नाही का? जेव्हा आमच्या ग्रुपमध्ये बर्थडे असतो ना तेव्हा आमची शर्यत 100% जिंकतं. आज पहिले 2 शर्ती आले. पहिले कोण कोण होते आपलं? पहिल्या शर्यतीला गुगली आणि सुंदर होता आणि दुसऱ्या शर्यतीला पाल्याचा बादल आणि गुगली पळाला. आता आदत वयामध्ये एवढं चांगला पळतोय म्हणजे तुमच्या दावणीला लक्ष्मी आलेली आहे. काय बोलताय या नंदीबद्दल, कारण का एक टॉपचा स्पीड लावताय आपला बैल? आता म्हणजे गेल्या वर्षी आमचा एक बैल म्हणजे आता गेला आमचा फंटी. हा फंटी. त्यामुळे आमच्याकडे ओके लांब शिंगांचा फंटी आपल्या महेश पाटील करून घेतला ताडालीवाल्याकडून. हा हा हा. तर तो बैल गेल्यापासून आम्हाला बिनजोड शर्यत केला बैल नव्हता. त्यानंतर आता आमचा आदात वस्तू होता म्हणजे बिनजोडच्या शर्यती खेळतो. ओके म्हणजे त्या बैलाची कुठेतरी आमच्यावर कृपा आहे 100%. तेव्हा आम्हाला हा बैल लागला. नक्कीच एकदम भारी लागलेला आणि दादांच्या नियोजनाखाली एकदम भारी. चला मित्रांनो रात्रीची वाजलेत 8. मैदानामधून निघतोय. समोर राजे दादा. मुलाखती बऱ्यापैकी झाल्या आणि भाई कोणतरी आवाज देतं. कोणगावची पोरं आम्ही. अरे भाई नाद नाही तुमचा. जिंकली भाई शर्यत? जिंकली. नाद नाही. तर मित्रांनो कोणगावची पण आपले मित्र आहेत. तर त्यांना पण बाय बाय करून आता निघणार आहोत घरी जायला. 8 वाजल्यानं 8 वाजता आता निघला आम्ही मैदानांच्या, म्हणजे 12ला गेलतो आणि 8. भाई पहिल्यांदा थांबलो, एवढा कधी थांबत नाही, पण मजा आली आज. मजा आली ना ग मित्रांनो. ऊन पण पक्का होता पण काही विषय नाही. टोपी घेतली गमच्या घेतला त्याच्यामुळे ऊन पण नाही लागला. आणि आता जाता घरी. व्हिडिओ आवडले असेल ना लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भाई तुम्ही नीट जरा काळजी घ्या.